नमस्कार. स्वागत आहे नेहमीप्रमाणेच आपल्या सर्वांचं आपल्या छोट्याशा आणि अतिशय सुंदर अशा रांगोळ्यांच्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे निकिता रंगोली आर्ट. नेहमीप्रमाणेच आज देखील तुमच्यासोबत दोन अतिशय सोप्या झटपट होणाऱ्या बॉर्डर रांगोळ्यांच्या डिझाईन शेअर करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये 2 बॉर्डर रांगोळ्या काढून दाखवणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपलं जे बॅकग्राऊंड होतं, आधीचं जे लाकडी टेक्स्चरचं बॅकग्राऊंड होतं ते बदलून आजच्या व्हिडिओमध्ये मी बॅकग्राऊंड ब्लॅक कलरचं दिलेलं आहे. ब्लॅक कलरचं बॅकग्राऊंड पण रांगोळीसाठी खूप छान दिसतं. काळ्या रंगाच्या फळीवर किंवा काळ्या रंगाच्या बोर्डवर रांगोळी अतिशय खुलून दिसते, उठून दिसते. त्याच्यामुळे आज काहीतरी बदल म्हणून मी ब्लॅक कलरचं बॅकग्राऊंड वापरते आहे. आजचं बॅकग्राऊंडची तडजोड कशी केलेली आहे ते सांगते. आपलं जे लाकडी बॅकग्राऊंडचं टेक्स्चर आहे, ती एक लाकडी फळी आहे. त्या फळीची जी मागची साईड होती ती जरा वेगळी होती, म्हणजे तशीच होती, पण जशी आपण रांगोळीवर दिसते तशी रांगोळी काढण्यासारखी नव्हती. तर मी ऑनलाईन हे काळ्या रंगाचं स्टिकर मागवलं होतं आणि ते स्टिकर मी फळीला चिटकवलेलं आहे आणि त्यापासून हे काळ्या रंगाचं बॅकग्राऊंड तयार केलेलं आहे. तर नक्कीच मला कमेंट्समध्ये सांगा की हे तडजोड केलेलं किंवा छान असं काळ्या रंगाचं बॅकग्राऊंड कसं वाटलं ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर लावत असताना ते स्टिकर चिटकवत असताना थोडीशी तिथे गुढी पडली होती, त्याच्यामुळे ते थोडंसं तिथे वाटते, प्लेन वाटत नाही आहे. पण नक्कीच कमेंट्समध्ये सांगा की आजचे एक काळ्या रंगाचं बॅकग्राऊंड तुम्हाला कसं वाटलं किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये मी कोणत्या कलरचं बॅकग्राऊंड वापरावं. आपलं नेहमीप्रमाणेच आपलं एक ग्रीन रंगाचं बॅकग्राऊंड आहे, एक लाकडी टेक्स्चरचं आहे, पांढरी फरशी आहे आणि चौथं म्हणजे हे काळ्या रंगाचं बॅकग्राऊंड आहे. तर आजच्या व्हिडिओमधलं हे बॅकग्राऊंड तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या बॅकग्राऊंडचा बनवावा हे पण कमेंट्समध्ये नक्की सांगा. आजच्या दोघी बॉर्डर रांगोळ्या ज्या आहे त्या अतिशय सोप्या आहे, पटकन होणाऱ्या आहे आणि दोघी रांगोळ्या खूप उठून दिसत आहे, खूप खुलून दिसत आहे. तर दोघी रांगोळ्या नक्कीच तुम्ही ट्राय करू शकतात. काढायला अतिशय सोपे आहे, साधे आहे, झटपट होणारे आहे. अवघ्या 2 मिनिटात होणारी एक बॉर्डर आहे. अशा आपल्या 2 बॉर्डर रांगोळ्या खूप पटकन होणाऱ्या आहेत. तर नक्कीच काढण्याचा प्रयत्न करा, नक्कीच जमेल. आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. धन्यवाद. थँक्यू.